शिवमहापुराण हे जीवनामध्ये अलौकिकता प्रदान करून देतंय, माणसाला शिवपरायण बनवतंय। जीवन जगत असताना जीवाची सार्थकता जर कशात असेल तर भगवंताच्या अनुभूतीमध्ये आहे। भगवंताची अनुभूती जिथपर्यंत जीवनामध्ये होत नाही तिथपर्यंत हे जीवन परिपूर्ण आहे असं आपल्याला कधीच म्हणता येत नाही। म्हणून कथा का श्रवण करायची? कथा भगवंताला प्राप्त करण्याच्या दृष्टीने श्रवण करायची। भगवंतावर प्रेम होण्याचे दोन साधन आहेत, एक दर्शन आणि दुसरं श्रवण। दर्शनाने त्या भगवंताचं स्वरूप लक्षण लक्षात येतं आणि श्रवण केल्यानंतर आपल्याला त्याचा परिचय कळतो, त्याचा स्वभाव कळतो। एखाद्या सर्वसामान्य माणसालाही कळण्यासाठी आपल्याला दोन गोष्टीमध्ये, दोन भूमिकेमधून जावं लागतं। एक तर त्याला बघितलेलं पाहिजे, नाहीतर त्याचं काहीतरी आपण त्याचं वर्णन तरी आपल्या कानाने ऐकलेलं पाहिजे। जर आपण त्याचं वर्णन कानाने ऐकलं नसेल आणि आपण त्याला जर बघितलं नसेल तर त्याचा आणि आपला जर परिचय नसेल तर कधी कधी आपलं त्याच्याशी वागणूक बदलून जाते। एक मुलगा आणि मुलगी बसमध्ये कॉलेजला जाताना प्रवास करत होते। मुलगी एका गावातून बसली आणि तिच्या शेजारची सीट बसमध्ये खाली आहे। दुसऱ्या गावातून एक मुलगा बसला आणि तो मुलगा बसल्यानंतर तो मुलगा म्हटला, थोडी जागा दे ना। सीटवर बॅग ठेवली तेव्हा ती मुलगी म्हटली, नाही आता माझी मैत्रीण येणार आहे, लगेच पुढच्या स्टॉपला माझी मैत्रीण येणार आहे। तो म्हटला ठीक आहे, पहिलेच रिझर्व करून ठेवली, हल्ली मुलीचंच जास्त चालतं। म्हणून तो बिचारा मागे जाऊन उभा राहिला। पण तिची मैत्रीण त्या दिवशी बसली नाही। त्या एकाच कॉलेजमध्ये ते उतरलेत, पण उतरत असताना त्याचं डोकं सरकलं आणि तो म्हटला, काका मी बसायला जागा मागितली तर मला दिली नाही, माझी मैत्रीण येते म्हणून माझ्याशी खोटं बोलली। दोघांचे चांगले वादविवाद झालेत आणि तोच मुलगा दुसऱ्या दिवशी तिला नवरदेव म्हणून बघायला आला। आणि तोच मुलगा महिन्यानंतर तिचा पती झाला। मला सांगा, हे जर पहिले तिला कळालं असतं की हाच माझा पती होणार आहे तर त्या मुलीने बॅग ठेवली असती का त्याला बसायला जागा दिली असती? बोला पटकन। त्याला बसायला पहिले जागा दिली असती, मैत्रीण नंतर, पहिले त्याला जागा दिली असती। पण परिचय नव्हता ना की हाच माझा पती होणार आहे, हेच मला नंतर जीवनसाथी मिळणार आहे, हे तिला माहिती नव्हतं। याचा अर्थ असा आहे की त्याचं आपल्याला ज्ञान नव्हतं। तसं भगवंताचं ज्ञान जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत आपल्या जीवनामध्ये त्या भगवंतावर प्रेम होत नाही। आणि प्रेम होण्यासाठी ज्ञान होणं अत्यंत गरजेचं आहे आणि ज्ञान होण्यासाठी श्रवण भक्ती अत्यंत गरजेची आहे। म्हणून आपल्याला शिवपुराण ऐकायचं आहे। तो देव कुठे राहतो, त्याचा स्वभाव काय आहे, तो काय कार्य करतो, हे कळण्यासाठी आपल्याला भगवंताचं श्रवण करायचं आहे। नाहीतर रुद्रकल्पात झालेली कथा आजही आपल्याला ऐकण्याची गरज काय? आपण कालचा पेपर आज वाचत नाही, रद्दीमध्ये टाकला जातो तो पेपर। मागच्या सप्ताहातलं साप्ताहिक आपण आज वाचत नाही, मागच्या महिन्यातलं मासिक आपण आज वाचत नाही, पण रुद्रकल्पात लिहिलेली कथा आपण आजही ऐकतो, हे त्याचं विशेषत्व आहे। एखादी महिला जर रोज रोज तेच गप्पा मारायला लागले तर आपण म्हणत असतो, काय लावलं तेच ते घराणं, दुसरं काहीतरी सांग। पण कथा तीच असल्यानंतरही आपल्याला ऐकावीशी वाटते का? कारण कथेचं स्वरूप नित्य नूतन असतं। कथा ती कथाच आहे आणि म्हणून शिवपुराण आपल्याला ऐकायचंय। शिवपुराण हा अलौकिक ग्रंथ आहे। शिवपुराण कल्याण करणारा ग्रंथ आहे। आत्मिक कल्याण शिवपुराणाने होते आणि म्हणून असा अलौकिक ग्रंथ जर कुठला असेल तर तो शिवपुराण आहे। मनुष्याला जर प्रभू परायण व्हायचं असेल तर त्याला शिवपुराणाचा आधार घ्यावा लागेल। आपण सध्या हल्ली एक परायण झालेलो आहोत, ज्याचं नाव आहे संसार परायण। काही लोक भोजन परायण, काही लोक निद्रा परायण,
काही लोक IPL परायण, काही लोक TV परायण, काही लोक व्हॉट्सअप परायण, काही लोक लुडो परायण. पण याच्यातून निघून आपल्याला शिवपरायण व्हायचंय म्हणून शिवकथा ऐकायची. माणसं आजकाल ज्याचा ध्यास करतात, सातत्य ज्याचं ज्याच्यामध्ये असतं, माणसं तेच स्वप्नामध्ये बडबड करत असतात. तिकडे ते पैसे कमवतात क्रिकेटवर आणि आपण इकडे आपला वेळ आणि डाटा फुकट वाया घालवतो. ते बघितल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय प्राप्त होणार आहे? पण जीवाची दशा बघा ना तुम्ही. म्हणून कलियुगातल्या जीवाला भक्तिपरायण व्हायचं असेल, शिवपरायण व्हायचं असेल तर त्याला भगवंताच्या कथेचा आधार घ्यावाच लागतो. आणि कथा सहज प्राप्त होत नाही. कथा प्राप्त होण्यासाठी, या मंडपाकडे पाय येण्यासाठी पुण्याचा उदय लागतो, अन्यथा कथा प्राप्त होत नाही. ज्ञानोबाराय म्हटले, बहुत सुकृताची जोडी जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा. अनेक जन्माचं सुकृत जेव्हा उदयाला येतं तेव्हा देव आवडतो, नाही तर माणसाला देव आवडत नाही. देव आवडण्यासाठी सुकृतच लागतं आणि म्हणून ते सुकृत आपल्याला या मंडपापर्यंत घेऊन आलंय. उद्धाराच्या हेतूने आपण सगळेजण या ठिकाणी येऊन बसलोत. शिवमहापुराण कथा, त्या ठिकाणी सूतजी महाराज ज्या कथेचे वक्ते आहेत. सूतजी महाराज कोण आहेत? तर सूतजी महाराज हे व्यासजींचे शिष्य आहेत, ज्यांनी ते ज्ञान आत्मदर्शन केलंय. ज्या ज्ञानाचं त्यांनी जीवनामध्ये उतरवलंय ते ज्ञान, आणि त्यांना डायरेक्ट व्यासजींकडून ते ज्ञान मिळालं. आपल्यालाही काही गोष्टीचं ज्ञान असतं, पण ते ज्ञान आपलं वाचून असतं, पुस्तकी ज्ञान असतं. ते पुस्तकी ज्ञान विभिन्न आणि गुरुमुखातून आलेलं ज्ञान वेगळं. आळंदी पंढरपूरचं महत्त्व आपण ऐकलेलं असतं आणि ऐकल्यानंतर मग आपण लोकांनाही सांगतो, पण आपण बघितलेलं नसतं. ज्या दिवशी आपण पंढरपूर आणि आळंदी प्रत्यक्ष बघू ना, त्या दिवशी आपला सांगण्याचा भाव बदलेल. तसं शिवपुराण जगणारे सूतजी महाराज आहेत. शिवपुराणांच्या तत्वांना जगणारे सूतजी महाराज आहेत. म्हणून सूतजी महाराजांना शौनकादिक संतांनी शब्द वापरत असताना फार गोड शब्द वापरलेले आहेत. हे सूत महाप्राज्ञ सर्व सिद्धांत विप्रभो, आख्याही मे कथा सारम पुराणानां विशेषता. हे सूतजी महाराज, आम्ही सगळेजण तुम्हाला शरण आलोय. तुम्ही कसे आहात तर म्हटले, सर्व सिद्धांत विप्रभो, सगळ्या सिद्धांतांमध्ये प्रवीण आहात. सिद्धांत तुम्हाला सहज लीलया सांगता येतात. एवढंच नाही तर पुराणांमध्ये मनीषी स्वरूप तुमचं आहे. तुम्हाला सगळे पुराण अवगत आहेत. तुम्हाला त्या पुराणाचं अंतरंग माहिती आहे. म्हणून हे महात्मना आम्हाला काय करा, कथा नका सांगू, कथा सारम, कथेचं जे सार आहे ते आम्हाला सांगा. लोक पंक्तीमध्ये जेवायला बसलेत ना की म्हणत असतात, अरे खालचं वाढू नको, वरची तर्री वाढ. तुमच्याकडे म्हणतात का असं? म्हणतात ना, चांगलं वरची तर्री वाढ म्हणजे सार दे. तसं सूतजी महाराजांना शौनकादिक म्हणतायत, आम्हाला कथा नका सांगू, कारण तितका वेळ नाही आम्हाला. कथा तर वर्षभर जरी सुरू राहिली तर पूर्ण होणार नाही. आम्हाला त्या कथेचं सार सांगा. कारण शिवपुराण हे खूप दिव्य आणि मोठा ग्रंथ आहे. शिवपुराणांचा विचार जर आपण करायला गेलो तर शिवपुराणामध्ये 7 संहिता आहेत.
24,000 श्लोक आहेत आणि 493 अध्याय आहेत. इतक्या सगळ्या श्लोकांचं विवेचन जर आपल्याला ऐकायचं असेल तर 2-3 तासामध्ये 7 दिवसात काहीच होत नाही. म्हणून शिवपुराण हा अथांग महासागर आहे. त्या महासागराची खोली मोजण्याचा प्रयत्न करू नका, तर त्याच्यातले मोती वेचून आणण्याचा प्रयत्न करा. समुद्राचं माप घेण्यासाठी आणि समुद्रामध्ये किती पाणी आहे मोजण्यासाठी गेलात तर समुद्रातलं पाणी नाही मोजता येत. पण उत्तम पारखी त्याच्यातले मोती, त्याच्यातले मौल्यवान वस्तू काढून आणू शकतो. तसं शिवपुराण हे महासागर आहे. म्हणून हे महात्मन आम्हाला कथेचं सार सांगा. संतांची भेट दुर्लभ आहे. त्यातल्या त्यात संत भेट झाल्यानंतर संतांशी काय बोलावं, त्यांच्याशी काय विचारावं हे कळालं पाहिजे. संत म्हणजे चालता फिरता वाटसरू नाही आहे, तर संत अत्यंत दुर्लभ आहे. संतांची भेट महाराजांनी वर्णन केलंय. बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेटी करुणा केली. संत भेटी अत्यंत दुर्लभ आहे. पण ही भेट जर आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाली तर निश्चित आपलं भाग्य आहे. ते संत भेटल्यानंतर त्यांना असं विचारू नका महाराज आमचं दुकान चालेल का. या वर्षी सध्या हल्ली एकच प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे, महाराज आमच्या मुलाचं तेवढं लग्न होईल का सांगा. प्रत्येक बापाचा एकच प्रश्न आहे. संतांना असले प्रश्न विचारू नका. संतांना जर विचारायचं असेल तर संतांना विचारा, काय मी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. काय खंड येईल कर्म, पारुषतील धर्मा धर्म. कासयाने कळेल वर्म, म्हणून श्रम वाटतसे. ऐसी चिंता करी सदा सर्वकाळ. ही चिंता असली पाहिजे जीवाला.